लाईफलाईन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरी युक्त कम्प्युटराइज्ड व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी, अल्प दरात रक्त, लघवी, थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र। आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड, डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी, तालुका कोपरगाव। संपर्क क्रमांक 80 07 80 76 58 व 82 75 38 86 48। कोपरगाव तालुक्यातील डाऊज फाटा बस स्थानका परिसरात एका ट्रकने एका दुचाकीस पाठीमागून जोराची धडक दिल्यानं भीषण अपघात झाला असून या दुचाकीवरील पत्नी जागीच मयत झाली आहे, तर पती गंभीररित्या जखमी झाला आहे। सदर जखमीस संगमनेर येथील खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलाय। परिगाबाई गंगाधर पवार असं मयत महिलेचं नाव आहे, तर गंगाधर लक्ष्मण पवार असं जखमी व्यक्तीचं नाव आहे। दोघेही कोपरगाव तालुक्यातील घारी येथील रहिवासी आहेत। सदर घटनेनं तालुक्यात एकच खळबळ व्यक्त होत आहे। सदरचे सविस्तर वृत्त असे की कोपरगाव तालुक्यातील डाऊज बस स्थानक शिवारात आज गुरुवार दिनांक 30 मे 2024 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास गंगाधर लक्ष्मण पवार व परिगाबाई गंगाधर पवार हे दोघे पती पत्नी दुचाकीवरून पुंतंबा फाट्याकडून घारी गावाकडे जात असताना डाऊज फाटा येथे गॅस वाहतूक करणारा ट्रक नंबर MH20 EL 0010 यानं सदर दुचाकीस पाठीमागून जोराची धडक दिली असता यात परिगाबाई गंगाधर पवार या मयत झाल्या आहेत, तर गंगाधर लक्ष्मण पवार हे जखमी झाले आहेत। या अपघात प्रकरणी अनिल संपत पवार राहणार घारी तालुका कोपरगाव यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी ट्रक चालक संतोष रघुनाथ कुहिले राहणार जरूर तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्या विरोधात भादवी कलम 304 279 337 338 427 मोटर वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपी चालकास पोलिसांनी अटक केली आहे। सदर अपघाताचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे हे करीत आहेत।